नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलो. तो म्हणजे असा आहे की सगळ्यात मोठा विषय महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं चाललंय काय? ज्या पक्षाचे आमदार खासदार निवडून येत नाहीत, लोक त्यांना साथ देत नाहीत, हीच मंडळी इतर पक्षातून जे आमदार आणि खासदार निवडून येतात त्यांना आपल्या पक्षात घेऊन आपली राजकीय ताकद वाढण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. तसं जर पाहिलं तर एकनाथराव शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एक वेळेस बंड केले होते आणि शिवसेना फोडून वेगळा गट स्थापून ते भाजप सोबत गेले होते. खरं म्हणजे एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांसोबत किंवा एकनाथ शिंदेसोबत महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचा मोठा रोष होता. आजही त्यांच्या विरोधात रोष आहे. हा कुठंतरी रोष कमी अधिक होण्याचं प्रमाण या ठिकाणी होत असताना एकनाथराव शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांचे खासदार फोडलेले. आज 6 खासदार एकनाथराव शिंदे यांच्या संपर्कात गेलेले. या 6 खासदारांमध्ये संजय दिना पाटील जे की ईशान्य मुंबईचे खासदार आहेत, संजय देशमुख जे यवतमाळ वाशिमचे खासदार आहेत, संजय जाधव ज्यांना बंडू जाधव असं म्हटलं जातं ते परभणीचे खासदार आहेत, भाऊसाहेब वाघचौरे जे शिर्डीचे खासदार आहेत, नागेश आष्टीकर हे हिंगोलीचे खासदार आहेत. हे 5ही खासदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहेत, जे की भारतीय जनता पार्टी, एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिघांच्या विरोधात मतदारांनी आपल्या मतदारसंघात निवडून दिलेले. या 5 सोबत आणखी एक नाव जोडले जात आहे, ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. या 6 जणांनी उद्धव ठाकरे यांना सोडण्याचा निर्णय जवळपास फायनल केलेला आहे आणि हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जात आहेत. लोकसभेमध्ये या 6 खासदारांना वेगळ्या गटाची स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी मागणी करण्यात येते का, किंवा हे 6 जण एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन होत आहेत, यावर सुद्धा या ठिकाणी चर्चा होते. महत्वाचा मुद्दा हा नाहीये यांनी गट करो किंवा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांचं विलिनीकरण हो. महत्वाचा मुद्दा असा आहे की ही बंडखोरी आणि ही गद्दारी महाराष्ट्रामध्ये आणखी किती दिवस चालेल. कारण महाराष्ट्रातली जनता ही लोकशाहीला मानणारी जनता आहे. इथला मतदार विचार ध्येय धोरण यानुसार त्या पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आपल्या अडीअडचणी कोण सोडवतं, सामाजिक सलोखा कोण राखतं, सगळ्या जाती धर्मांना घेऊन महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी कोण नवी दिशा देतं, या पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं विचार करून ही मंडळी किंवा महाराष्ट्रातली जनता आमदार खासदार हे आपले लोकप्रतिनिधी निवडून देत आहेत. आपण जर पाहिलं तर 2022ला एकनाथराव शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून आपल्यासोबत काही आमदार घेऊन गेले. भारतीय जनता पार्टी सोबत ते सत्तेमध्ये बसले, मुख्यमंत्री झाले. या ठिकाणी यांचं समाधान होणं गरजेचं होतं. खरं म्हणजे हा जो डाव होता हा भारतीय जनता पार्टीने खेळला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो डाव खेळला होता आणि त्याही पुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. कारण या आमदारांवर ईडीची कारवाई, सीबीआयची कारवाई, वेगवेगळ्या भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर होते आणि चौकशा त्यांच्या लागल्या गेल्या होत्या. म्हणजे राजकीय दबाव आणि या संस्थांचा दबाव वापरून हा गट फोडला गेला. हा आरोप एकनाथराव शिंदे यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केला होता. संजय राऊत याविषयी सडेतोड परखडपणे आपलं मत या ठिकाणी अनेक वेळा त्यांनी व्यक्त केलंय. परंतु हे सगळं करत असताना आता निवडणुका झालेल्या आहेत. लोकसभेमध्ये खासदारांची संख्या ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अधिक एकनाथ शिंदेपेक्षा होती. 9 खासदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निवडून दिले होते. महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचे खासदार महाराष्ट्रातल्या जनतेनं अधिक निवडून दिले. हेही मी आपल्याला सांगतो. ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती, सगळ्या ईडी सीबीआय आणि निवडणूक आयोगाचं सुद्धा सहकार्य त्यांना होतं असं विरोधक आरोप करतायत. हे सगळं असताना सुद्धा महायुतीला लोकसभेत महाराष्ट्रात फटका बसला होता. आज महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे 6 खासदार आहेत हे उद्धव ठाकरे यांना सोडून का गेले. यांचं असं मत आहे की आम्हाला विकास निधी मिळत नाही आणि तो विकास निधी मिळवण्यासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही सत्तेमध्ये जाऊ इच्छितोय आणि म्हणून आम्ही एकनाथराव शिंदे यांच्या सोबत जातोय. काही खासदारांनी असं सांगितलंय की उद्धव ठाकरे हे आम्हाला भेटत नव्हते आणि त्यामुळं आमचे प्रश्न आमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवता येत नव्हतं म्हणून आम्ही गेलो. वास्तविक पाहता हा आरोप सत्य नाहीये. कारण उद्धव ठाकरे सगळ्यांना भेटत होते, प्रचारातही तेच होते आणि ज्यावेळेस शिवसेना फुटली होती
भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी लोकसभेला अनेक सभा घेतल्या। या मतदारसंघामध्ये अनेक वेळा ते पोहोचले, मतदारांना त्यांनी विनंती केली आणि सत्ताधारी भाजप आणि महायुतीच्या विरोधात जनतेनं कौल देत उद्धव ठाकरे यांचे हे 6 खासदार निवडून दिले होते। आज ज्या ज्या लोकांना अडचणी होत्या त्या वेळेला शिवसेनेनं साथ दिलेली आहे, उद्धव ठाकरे परिवारानं साथ दिली आहे, मातोश्रीने साथ दिली आहे। पण जेव्हा उद्धव ठाकरे खऱ्या अर्थानं अडचणीत आलेले आहेत अशा वेळी त्यांना अधिक अडचणीत टाकण्याचं काम या 6 खासदारांनी केलंय आणि यातली महत्वाची भूमिका ओमराजे निंबाळकरांची आहे। ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं, मी अजून निर्णय घेतला नाही, 2 दिवसांनी मी निर्णय घेईल, मी गावाकडे गेल्यानंतर निर्णय घेतो, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतो। इथंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण होईल असं अनेकांना वाटलं होतं। वास्तविक पाहता मी यापूर्वी सुद्धा सांगितलंय की असा कुठलाही ट्विस्ट नव्हता, कारण या 6 जण गेल्या 2-3 महिन्यापासून एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात होते। केवळ त्यांच्या नाही तर भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या आणि देश पातळीवरच्या नेत्यांच्या सुद्धा संपर्कात होते, कारण हे खासदार होते, हे दिल्लीत जात येत होते आणि त्याच ठिकाणी गृहमंत्री असलेले आणि भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा हे सातत्याने या खासदारांच्या संपर्कात होते। एकनाथराव शिंदे हे त्यांच्या मधला दुवा होते। कारण हे सगळ्या घडामोडी घडत असताना ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमध्ये बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांचं मत त्यांनी सांगितलं की विकासाचा निधी मिळवण्यासाठी आमची कामं होत नाहीयेत, खासदारकीला मी निवडून आलो परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेला आमचे उमेदवार हे लोकांनी पराभूत केलेत, पाडलेत आणि त्यामुळे मी सत्तेकडे जातोय। ओमराजे निंबाळकर याच्यामध्ये तुमची चूक आहे, कारण तुम्ही ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करताय तसं जर पाहिलं तर ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची 20 वर्षापूर्वी हत्या करण्यात आली। या हत्येतले जे आरोपी होते त्यांच्या विरोधात न्यायालयीन प्रकरण 20 वर्षापासून सुरू होतं। यामध्ये तत्कालीन गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचंही नाव होतं आणि त्यांच्यासोबत इतर 9 आरोपी होते। या सगळ्या आरोपींना कोर्टानं न्यायालयानं निर्दोष जाहीर केलेला आहे, निर्दोष सोडलेला आहे। म्हणजेच काय तर ओमराजे निंबाळकर ज्यावेळेस त्यांच्या वडिलांची हत्या झाली पवनराजे निंबाळकरांची त्यावेळेस हे घर 0 झालं होतं, राजकीय दृष्ट्या सुद्धा शून्य झालं होतं। राजकीय दृष्ट्या ताकद पद्मसिंह पाटलांची होती। धाराशिव मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर कोण हा परिचय लोकांना नव्हता। केवळ पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली आणि त्यांचा मुलगा ओमराजे निंबाळकर आहे एवढीच काय ती ओळख होती, परंतु राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांना राजकीय पद देण्यासाठी त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आशीर्वाद दिले, ओमराजे निंबाळकरांना साथ दिली, विधानसभेची उमेदवारी दिली आणि आमदार म्हणून त्यांना विधानसभेच्या सभागृहात पाठवलं। याही पुढे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 1 वेळेस नव्हे तर 2 वेळेस ओमराजे निंबाळकरांना खासदारकीची उमेदवारी दिली। केवळ उमेदवारी नाही दिली, निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि 2 वेळेस खासदार ओमराजे निंबाळकर झाले। देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये सुद्धा ते पोहोचले। स्वतःचा जो काही वडिलांच्या हत्येची जी केस आहे त्यामध्ये त्यांची ताकद वाढावी, त्यांचं बळ वाढावं आणि त्याच्यामध्ये विरोधकांचा राजकीय हस्तक्षेप वाढू नये यासाठी सुद्धा शिवसेनेनं त्यांना ही संधी दिली होती। ओमराजे निंबाळकर जे संपलेलं घराणं होतं, या संपलेल्या घराण्याला राजकीय पाठबळ देण्याचं काम हे मातोश्रींनी केलं, उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी केलं। आज 15 वर्ष झालं ओमराजे निंबाळकर हे राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि अशी स्थिती असताना शून्यातून 100पर्यंत नेणाऱ्या मातोश्रीच्या विरोधात, उद्धव ठाकरेंच्या विरोधात ओमराजे निंबाळकर कधी गद्दारी करतील, कधी दगा देतील असं महाराष्ट्रालाही वाटलं नाही, शिवसैनिकालाही वाटलं नाही आणि धाराशिव मधल्या मतदारांना सुद्धा वाटलं नाही। कारण नरेंद्र मोदींची लाट असताना सुद्धा ओमराजे निंबाळकर त्या ठिकाणी खासदार झालेले आहेत, परंतु आज त्यांनी निर्णय जाहीर केलाय आणि त्यांनी सांगितलंय की मी एकनाथराव शिंदे यांच्या सोबत जातोय। आता मित्रांनो, त्यांचा हा निर्णय जो आहे हे त्यांचं राजकीय भविष्य ठरवणार आहे, कारण त्यांनी विश्वासघात केलाय की स्वतःचा आत्मघात केलाय, हा येणारा काळ ठरवणार आहे। येणारा काळ उद्धव ठाकरेंचा असेल की एकनाथ शिंदेंचा असेल, हा सुद्धा निर्णय ओमराजे निंबाळकरांच्या या निर्णयामध्ये महत्वाचा आहे। त्याचं कारण असं आहे की आता त्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। खरं म्हणजे इथं त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी विश्वासघात केलाय हे आपल्याला ठामपणे म्हणावं लागेल। केवळ त्यांच्यासोबत नाही, ज्या धाराशिवच्या लोकांनी मतदारांनी त्यांना निवडून दिले त्या तमाम मतदारांशी सुद्धा त्यांनी
विश्वासघात केलाय असंही म्हणावं लागेल. कारण महायुती आणि भाजपच्या विरोधातल्या मतदारांनी त्यांना ही संधी निवडून दिलेली आणि ती संधी त्यांनी आज भाजप सोबत जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. कारण एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत आहेत, म्हणजेच परिणामी ओमराजे निंबाळकर हे भाजपच्या सोबत जात आहेत असं जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण ते महायुतीमध्ये जात आहेत. मित्रांनो, हा निर्णय ओमराजे निंबाळकरांसाठी आत्मघाती ठरेल का हा प्रश्न उपस्थित होतोय. तसं जर पाहिलं यालाही दोन बाजू आहेत. एक बाजू अशी आहे, जर ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेसोबतच राहिले असते, उद्धव ठाकरे यांच्या सोबतच मी राहणार असा निर्णय जर त्यांनी दिला असता, तर एकनाथराव शिंदे यांनी जी काही 6 खासदार फोडण्याची नीती आखली होती हिला मोठा फटका बसला असता. या ठिकाणी एकनाथ शिंदेच्याच राजकीय भवितव्याला मोठा धोका निर्माण झाला असता. हे तर झालं असतं, परंतु त्या 5 खासदारांची खासदारकी सुद्धा रद्द झाली असती, खासदारकी गेली असती. कारण पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत त्यांना ते झळ आणि ते नुकसान सहन करावं लागलं असतं. उद्धव ठाकरे यांच्या सोबत जर ओमराजे राहिले असते तर शिवसैनिकाच्या गळ्यामध्ये ते ताईत झाले असते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकरांना डोक्यावर घेतलं असतं. जसं राजाभाऊ वाजे यांची मिरवणूक नाशिककरांनी काढली, त्याही पेक्षा मोठी मिरवणूक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकरांची शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्रातल्या जनतेने काढली असती. कारण एकनिष्ठ कसा असतो, सगळ्या भूलथापांना, पेट्यांना, डबक्यांना किंवा करोडो रुपयांना लाथाळून शिवसैनिकांशी एकनिष्ठ राहणारा खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांची ओळख झाली असती. शिवसेनेमध्ये मोठं स्थान, मोठं पद त्यांना मिळालं असतं. कदाचित भविष्यात शिवसेना सत्तेत आल्यानंतर सुद्धा ओमराजे निंबाळकरांना मोठी संधी उद्धव ठाकरे यांनी दिली असती. कारण त्यांच्यावर उद्धव ठाकरे आणि मातोश्रीचा प्रचंड विश्वास होता, हे आदित्य ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं. या विश्वासाला तडा देण्याचं काम ओमराजे निंबाळकरांनी केलेलं आहे. म्हणजेच त्यांनी मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत, शिवसैनिकांसोबत त्या ठिकाणी विश्वासघात केलाय, दगाबाजी केली आहे. आणि यामुळं ओमराजे निंबाळकरांना भविष्यात गद्दारीचा शिक्का घेऊन पुढे चालावं लागणार आहे. कारण एकनाथराव शिंदे आणि यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना आजही महाराष्ट्रामध्ये गद्दार म्हणूनच सोशल मीडियावर बोललं जात आहे, शिवसैनिकाकडून बोललं जात आहे. त्याच पद्धतीनं हेच ओमराजे निंबाळकर ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या सोबत आमदार गेल्यानंतर त्या बंडखोरांना किंवा त्यांना गद्दार तर म्हणत होते, कारण खंडोजी खोपड्यांची अवलाद सुद्धा बोलत होते, हे खंडोजी खोपडे आहेत असंही म्हणत होते. आता ओमराजे स्वतः त्या ठिकाणी गेलेत, मग ओमराजे निंबाळकर हे सुद्धा खंडोजी खोपडे झालेत का असा प्रश्न शिवसैनिक उपस्थित करतायत. आज ज्यांना गद्दार तुम्ही म्हटले होते, आज त्याच गद्दाराच्या यादीमध्ये ओमराजे निंबाळकरांचं नाव कोरलं गेलेलं आहे. भविष्यात ज्यावेळेस राजकारणात कधीही इतिहासात नोंद होईल त्यावेळेस शिवसेनेला दगा दिलेले किंवा त्यांच्याशी गद्दारी केलेले खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर यांचं सुद्धा त्या 5 खासदारांच्या सोबत नाव येणार आहे. हा इथं महत्वाचा मुद्दा आहे. विश्वासघातकी म्हणून सुद्धा राजकारणामध्ये त्यांच्यावरती आता शिक्का बसेल. यामध्ये अनेक, जसं की भाऊसाहेब वाघचौरे असतील, तुमचे संजय दिना पाटील असतील, यांच्यावर सुद्धा सांगितलं की कोणत्याही पक्षात जातात, सत्तेसाठी कुठेही जाऊ शकतात असा आरोप होतो. तेच आता ओमराजे निंबाळकर होणार आहे. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की ओमराजे निंबाळकर जर शिवसेनेसोबत राहिले असते तर ही प्रगती झाली असती, हे मी तुम्हाला सांगितलंय. परंतु जर त्यांच्या म्हणण्यानुसार आता त्यांना निधी मिळत नव्हता, कारण ते विरोधातले खासदार होते, सत्ताधाऱ्यांनी निधी देत नाहीत हे त्यांनी स्वतः सिद्ध केलंय. ओमराजे निंबाळकरांच्या तोंडून सुद्धा झालंय की आम्ही विरोधात होतो म्हणून सत्ताधारी आम्हाला निधी देत नव्हते आणि म्हणून मतदारसंघामध्ये आम्ही विकास कामं करू शकलो नाहीत, आमच्या कार्यकर्त्याला आम्ही उभा करू शकलो नाही आणि त्यामुळे आमचा निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत पराभव होतोय, हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. आता फायदा काय होईल? ते सत्तेत गेलेले आहेत, सत्तेची ताकद त्यांच्या पाठीमागं उभा राहील, कदाचित त्यांना कोट्यवधीचा निधी मिळेल. एवढंच नाही तर माझ्या ऐकिवात असं आहे की या 6 खासदारांच्या गटामध्ये ओमराजे निंबाळकर यांना केंद्रीय मंत्रिपद सुद्धा दिलं जाणार आहे. जर त्यांना मंत्रिपद मिळालं तर ते मोठ्या पद्धतीचा विकास निधी हा मतदारसंघासाठी आणू शकतात. तो विकासही त्या मतदारसंघात करण्यासाठी ते प्रस्तावित करू शकतात. कार्यकर्त्यांना सुद्धा आर्थिक बळ देऊ शकतात आणि आपली राजकीय ताकद आणि अस्तित्व वाढवण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करू शकतात. कदाचित लोकांनी जर साथ दिली तर ते पुन्हा निवडणुकीला सामोरं जातील, राजकारणामध्ये टिकतील, असं सुद्धा आपण विचार करू. एक ही बाजू आहे, दुसरी ही बाजू आहे. पण जर असं झालं नाही तर हा राजकीय दृष्ट्या ओमराजे निंबाळकरांचा आत्मघातकी निर्णय असेल असं सुद्धा मतदार त्या ठिकाणी बोलतात, राजकीय विश्लेषक बोलतात. कारण हा जो निर्णय झालाय हा केवळ एका खासदाराचा निर्णय नाहीये,
हा एकनाथराव शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा सुद्धा निर्णय आहे. कारण अशा पद्धतीनं कितीही विश्वास ठेवला तरी तो दगा फटका देऊ शकतो राजकारणात, हे या ठिकाणी सिद्ध होतंय. आणि त्यामुळं ओमराजे निंबाळकर यांचा हा जो काही निर्णय आहे हा विश्वासघातकी सुद्धा आहे आणि आत्मघातकी सुद्धा ठरू शकतो, असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे. आज ओमराजे निंबाळकर, ज्यांचं नाव महाराष्ट्रातली जनता स्वाभिमानी शिवसैनिक म्हणून घेत होती, त्यांचे विचार, त्यांचं बोलणं हे लोक ऐकत होते. पण आता कोणत्या तोंडानं ओमराजे निंबाळकर एकनिष्ठतेची शपथ आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या मतदारांना देतील, हाही या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, याही पुढे जाऊन महत्वाचा प्रश्न आहे त्यांच्या अस्तित्वाचा सुद्धा निर्णय हा. कारण ज्यांच्या विरोधात ते कोर्टामध्ये लढत होते, पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात जे आरोपी म्हणून होते ते पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी होते. आज पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव राणा जगजितसिंह हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. आवर्जून सांगतोय, भारतीय जनता पार्टीचे ते स्वतः आमदार आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही या प्रकरणात अडकलात, यातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही भाजप सोबत या, अशा पद्धतीचा कदाचित त्यांच्यासोबत करार झालेला असू शकतो. म्हणूनच त्यांनी भारतीय जनता पार्टी निवडली. तसं जर पाहिलं तर शरदचंद्र पवार यांचे अत्यंत एकनिष्ठ असलेले पद्मसिंह पाटील किंवा त्यांचं घराणं भारतीय जनता पार्टीमध्ये का गेलं, हा प्रश्न जर आपण विचारला तर या सगळ्यांच्या कड्या जोडता येतील. दुसरा भाग असा आहे की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्राताई पवार यांचे सख्खे भाऊ हे पद्मसिंह पाटील आहेत. म्हणजेच काय की पद्मसिंह पाटील आणि त्यांचा जो मुलगा आहे राणा जगजितसिंह हे त्यांचे भाचे आहेत. म्हणजेच एकीकडं भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथराव शिंदे हे ओमराजे निंबाळकरांना सांगतायत की न्यायालयामध्ये जरी तुम्ही हे प्रकरण हारले असलात, वडिलांच्या हत्येच्या विरोधात जरी निकाल गेला असला आणि आरोपी जरी निर्दोष सुटले असले तरी आम्ही सीबीआय मार्फत सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये याचिका दाखल करू आणि तुम्हाला आम्ही न्याय देऊ. या संदर्भात एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस हे खुद्द राष्ट्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बोलले आणि त्यांनी सुद्धा शब्द दिलाय की सीबीआयच्या मार्फत आपण हायकोर्टामध्ये याचिका दाखल करू आणि तुम्हाला न्याय देऊ. म्हणजे काय, म्हणजे कोर्टानं जो निर्णय या ठिकाणी दिलेला आहे हा ओमराजे निंबाळकरांवर अन्याय आहे असं या ठिकाणी बोललं जात आहे. ठीक आहे, तो अन्याय असेल नसेल माहित नाही, पण तो निर्णय, तो निकाल आहे आणि हा निकाल सीबीआय मार्फत हायकोर्टात टाकून आम्ही तुम्हाला न्याय देऊ, म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही निकाल फिरवणार असा अर्थ याच्यातून निघतोय. म्हणजेच हा शब्द सुद्धा ओमराजे निंबाळकरांना कदाचित दिलाय आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की माझ्या वडिलाच्या हत्येचा निकाल माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. 20 वर्ष मी लढलेलोय, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. आणि एकनाथराव शिंदे यांनी मला तसा शब्द दिलाय, सीबीआय मार्फत हे प्रकरण हायकोर्टात चालवायचंय आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा मला तसा फोनवर बोलून शब्द दिलाय. मित्रांनो, प्रश्न असा आहे, ओमराजे निंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांना शब्द देत आहेत की आम्ही सीबीआय मार्फत हायकोर्टात जाऊ आणि तुम्हाला न्याय देऊ. तुम्हाला न्याय देऊ म्हणजे काय, तर तुम्ही ज्यांना आरोपी केले त्यांना शिक्षा देऊ असा त्याचा अर्थ निघतोय. आणि जर असं होत असेल तर मग विचार करा, राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत. भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदाराला मदत करू शकतात, तर मग स्वतःच्या पक्षाच्या आमदाराला ती मदत करणार नाहीत का, त्यांना वाऱ्यावर सोडतील का, असं तर होणार नाही. आणि दुसरा भाग, त्यांचा दुसरा जो मित्र पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्राताई पवार यांचे ते भाचे, पद्मसिंह पाटील त्यांचे भाऊ आहेत. अशा वेळेला त्यांच्या कुटुंबाला भारतीय जनता पार्टी मदत करेल की दुसऱ्या पक्षातल्या एका खासदाराला मदत करेल, हा सुद्धा गंभीर प्रश्न आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते भाजपच्याच आमदारांना, भाजपच्याच कार्यकर्त्याला बळ देतील, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला, आमदाराला, खासदाराला ते बळ देणार नाही, त्याची ताकद वाढवणार नाही, हे स्पष्ट आहे. आणि मग अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर धाराशिवमध्ये पुन्हा एकदा निंबाळकर विरुद्ध पद्मसिंह पाटील किंवा निंबाळकर विरुद्ध पाटील, राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची लढत होईल. या दोन्ही गटामध्ये आमने सामने टक्कर राहील. आपल्याला माहिती आहे, मागं एका जिल्हा परिषदच्या किंवा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह यांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर एकमेकांना अरेरावी झाली, एकमेकांच्या अंगावर अत्यंत
आक्रमकपणे दोघं गेले होते, आक्रमकपणे एकमेकांना बोलले होते. अरे तुरे भाषा सुद्धा ओमराजे निंबाळकरांनी राणा जगजितसिंहांना वापरली होती. हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु आता भाजप आणि शिवसेना एकत्र सत्तेत आहेत, म्हणजे हे दोघंही सत्तेत एकत्र आहेत. अशा वेळेला एकमेकांच्या विरोधात धाराशिवमध्ये जर लढत झाली तर कोणाला कोणाची बळ मिळेल, कोणाला कोणाची ताकद मिळेल, हा प्रश्न आहे. आणि मग ओमराजे निंबाळकरांचा हा जो काही निर्णय झालाय हा स्वतःचं राजकीय भविष्य ठरवणारा तर आहेच, पण तो उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्याही शिवसेनेचं भविष्य ठरवणारा आहे. आणि महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी विश्वासघात तर केलाच आहे, परंतु स्वतःचा राजकीय आत्मघात करून घेतलाय का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. आणि याचं उत्तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला लवकर मिळेल. कदाचित कार्यकर्त्यांना पैसे मिळतील, निधी मिळेल, विकासाच्या कामाला गती मिळेल, परंतु लोकांच्या भावना, लोकांचा विश्वास ओमराजे निंबाळकर कशा पद्धतीने जिंकतील हाही प्रश्न आहे. आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्याही मतदारसंघामध्ये जाऊन पुन्हा सभा घेणार आहेत, कारण तो मतदारसंघ शिवसेनेचा आहे. त्या ठिकाणी कट्टर शिवसैनिक आहेत. अनेक वर्षापासून शिवसेनेची त्या ठिकाणी ताकद आहे. आणि तो शिवसैनिक आज नेमका कोणाच्या बाजूने राहतोय, उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झालाय असं जर त्या लोकांना वाटत असेल तर तिथं ओमराजे निंबाळकरांना मोठा धोका बसू शकतो. कारण एक प्रकार या ठिकाणी आहे की ज्यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय त्याच ओमराजेंना आपल्या वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या निकालानं मोठा धक्का बसलाय. तो धक्का त्यांना नेमका कोणी दिलाय हा जर विचार त्यांनी केला आणि त्याचं उत्तर जर ओमराजेंना मिळालं तर भविष्यात आणखी कोणता धक्का त्यांना बसेल याची जाणीव होईल. मित्रांनो, माझ्याकडे जेवढी माहिती मला तुम्हाला देणं योग्य वाटलं ती मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय, ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केलाय का, आणि जो निर्णय त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा घेतलाय तो त्यांचा राजकीय आत्मघातकी निर्णय ठरेल की त्यांचं भविष्य राजकीय दृष्ट्या मोठे होईल? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते. ती अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सातत्यानं संपर्कात राहा. पुन्हा नवीन व्हिडिओ, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.